दरम्यान मणिशंकर अय्यर यांनी थेट आरोप केलेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलं की नरेंद्र मोदी यांचं हे नोटाबंदीचं सगळं जे प्रकरण आहे ते गैरव्यवस्थापनाचं स्मारक आहे। मणिशंकर अय्यर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। 8 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी घोषित केली। त्यानंतर 15,44,000 कोटी रुपयांचं चलन बाद झालं। यानंतर 1000 आणि 500च्या जवळपास 14 लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्यात। मग काळा पैसा नेमका गेला कुठे आणि जर का काळा पैसा लोकांच्याकडे असता तर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम बँकांमध्ये जमा झाली असती का असा सवालही अय्यर यांनी उपस्थित केला। एनडीटीव्ही इंडिया वेबसाईटवर ब्लॉग लिहून अय्यर यांनी जाहीरपणे मोदींना सवाल केले। त्यामुळे गेल्या 42 दिवसात शेती, रिअल इस्टेट, उद्योग आणि इतर क्षेत्रांचं झालेलं नुकसान कसं भरून काढणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे।